वेलकम स्टुडंट्स. आधीच्या पार्टमध्ये आपण सेल विषयी माहिती घेतली. सेलचे 2 एक्सपेरिमेंट बघितले. आता यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. या ठिकाणी खाली हे जे आहे ते ॲनिमल सेल आहे आणि हे जे आहे ते प्लांट सेल आहे. Cells in all parts of a plant have tiny rod-shaped structure called plastids. आता सेलमध्ये हे जे रॉड शेप्ड स्ट्रक्चर्स आहेत तर याला काय म्हटलेलं आहे? प्लास्टिड्स म्हटलेलं आहे. Some plastids like chloroplasts contain chlorophyll which makes them green and help in फोटोसिंथेसिस. आता काही जे प्लास्टिड्स आहेत ते काय आहेत? क्लोरोप्लास्ट आहेत आणि ते काय करतात? ग्रीन कलर देण्याचं काम करतात. या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलर दिसतोय आणि त्याच पद्धतीनं फोटोसिंथेसिसमध्ये हेल्प करतात, जे तुम्ही मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात. इन नॉन ग्रीन पार्ट्स दे हेल्प इन द स्टोरेज ऑफ सबस्टन्स. आणि नॉन ग्रीन पार्ट असतात त्यावेळी ते त्यांचं हेल्प कशासाठी होते? स्टोरेज ऑफ सबस्टन्स. प्लांट सेल्स आल्सो हॅव अ लार्ज एम्प्टी लुकिंग स्पेस कॉल्ड व्हॅक्युअल्स. नेक्स्ट, आता हे प्लांट सेल आहे आणि प्लांट सेलमध्ये तुम्हाला हे लार्ज स्पेस दिसते आणि हे जे लार्ज स्पेस आहे त्याला काय म्हणायचं आहे? व्हॅक्युअल्स. This helps the plant cell store important substances, get rid of waste and maintain the shape of the cell. तर व्हॅक्युअलचा उपयोग कशासाठी होतो? की स्टोरेज करण्यासाठी होतो. जे इम्पॉर्टंट सबस्टन्स आहे त्याचा स्टोरेज करण्यासाठी. गेट राईड वेस्ट अँड मेंटेन द शेप ऑफ द सेल. सेलचा शेप मेंटेन करण्यासाठी व्हॅक्युअलची मदत होते. दिस गिव्ह स्ट्रेंथ अँड सपोर्ट टू द प्लांट. त्याचबरोबर प्लांटला स्ट्रेंथ आणि सपोर्ट दिला जातो. देन नेक्स्ट, ॲनिमल सेल्स व्हॅक्युअल्स आर युजली नॉट प्रेझेंट. आता ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युअल्स प्रेझेंट नसतात आणि इफ प्रेझेंट जरी असले तरी दे आर युजली स्मॉल. म्हणजे ॲनिमल सेल्समध्ये जर व्हॅक्युअल प्रेझेंट असतील तर ते स्मॉल असणार आहेत. These small vacuoles store certain substances dissolved in water. आणि त्या व्हॅक्युअल्समध्ये जे काही सबस्टन्स स्टोअर केले जातील ते डिझॉल्वड इन वॉटर असणार आहे. सो अ सेल इज नॉट जस्ट अ सिम्पल बॅग ऑफ लिक्विड. ही जी सेल आहे ही फक्त एक सिम्पल बॅग ऑफ लिक्विडची नाही किंवा अशी एखादी बॅग नाही की ज्याच्यामध्ये काहीसे फक्त पार्ट आहेत. इट इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मेड अप ऑफ मेनी डिफरंट पार्ट्स. आणि हे ह्या ज्या सेल्स आहेत हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आणि ह्या वेगवेगळ्या पार्टपासून बनलेले आहेत. जसे की सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट, सायटोप्लाझम, व्हॅक्युअल्स, मायटोकॉन्ड्रिया एक्सेट्रा. ईच विथ इट्स ओन स्पेशल फंक्शन टू अलाउ द सेल. आणि हा जो प्रत्येक पार्ट आहे सेलचा, ह्या प्रत्येक पार्टचं एक पर्टिक्युलर फंक्शन आहे. ते फंक्शन हे पार्ट या सेलमध्ये कॅरी करतात. इन टर्न द एंटायर ऑर्गॅनिझम टू वर्क. आणि त्यामुळे प्रत्येक जो ऑर्गॅनिझम आहे तो ऑर्गॅनिझम व्यवस्थितरित्या वर्क करतो. We have now understood the basic structure of cell and we now also understand that plant and animal cells differ in shape and structure. आता आपल्याला समजले की सेल्स ज्या आहेत ॲनिमल सेल आणि प्लांट सेल ज्या आहेत त्या साईज शेप स्ट्रक्चरमध्ये डिफरंट आहेत आणि त्याचं बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समजलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय येणार आहे? सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, त्याच्यानंतर न्यूक्लियस, सायटोप्लाझम हे प्रत्येक सेलमध्ये असणार आहे. सेल वॉल ही फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असणार आहे. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट नसणार आहे. तर या अशा पद्धतीनं सेलचं बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समजलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, व्हेरिएशन इन शेप अँड स्ट्रक्चर ऑफ सेल्स. व्हेरिएशन आपण पाहणार आहोत सेलच्या शेप आणि स्ट्रक्चरमधलं. द मसल सेल and nerve cell of human are shown in figure 2.
आता या ठिकाणी ही जी आहे ती मसल सेल आहे आणि ही जी आहे ती नर्व सेल आहे ह्युमनमधली. ह्या दोन्हीचा शेप आणि स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स यू सी इन देम. आता ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत आणि डिफरन्स काय आहे हे यामध्ये पाहायचं आहे. अ मसल सेल इज शेप्ड लाईक अ स्पिंडल व्हाईल अ नर्व सेल इज व्हेरी लॉंग अँड हॅज ब्रँचेस. आता मसल सेल ही स्पिंडल शेप्ड आहे आणि नर्व सेल जे आहे त्या सेल्सला ब्रँचेस आहेत. या तुम्हाला दिसत या पद्धतीनं त्या सेलला ब्रँचेस आहेत आणि ही लॉंग आहे ह्या सेल्सपेक्षा, व्हेरी लॉंग आहे. सिमिलरली सम सेल्स आर राऊंड इन शेप. त्याच पद्धतीनं काही सेल्स आहेत ह्या राऊंड इन शेपमध्ये असतात म्हणजे गोलाकार. व्हाईल अदर्स आर लॉंग अँड थिन, म्हणजे लॉंग पण असतात आणि थिन पण असतात. द नंबर ऑफ सेल ऑल्सो व्हेरीज इन डिफरंट ऑर्गॅनिझम. सेलचा जो नंबर आहे तो नंबरसुद्धा ऑर्गॅनिझमनुसार वेगवेगळा असतो. व्हाय डू सेल्स लुक सो डिफरंट फ्रॉम इच अदर. मग ह्या सेल्स ह्या एक प्रकारच्या सगळ्या सेल्सच आहेत पण त्या एक वेगवेगळ्या का दिसतात. शेप अँड स्ट्रक्चर ऑफ अ सेल रिलेट टू इट्स फंक्शन. या ज्या सेल्स आहेत ह्या सेलचा जो शेप आहे, हे जे स्ट्रक्चर आहे याचं फंक्शन्सशी काय रिलेशन आहे का, किंवा त्याच्यानुसार सेलचा शेप आणि स्ट्रक्चर बदलतं का, तर हे आपण पुढे पाहणार आहोत. द युनिक शेप, साईज अँड स्ट्रक्चर ऑफ सेल्स हेल्प देम कॅरी आउट देअर स्पेसिफिक फंक्शन. सेलचे जे युनिक शेप आहे, साईज आहे आणि स्ट्रक्चर आहे ह्याची हेल्प होते. काय हेल्प होते तर कॅरी आउट देअर स्पेसिफिक फंक्शन. जे काय स्पेसिफिक फंक्शन त्या पर्टिक्युलर सेलला करायचं आहे ते फंक्शन करण्यासाठी साईज, शेप आणि स्ट्रक्चरची हेल्प होते. बट हाऊ डू दिस सेल्स हेल्प इन परफॉर्मिंग व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी. पण कशा पद्धतीनं त्या सेल्स बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. लेट अस फाइंड आउट. यू ऑब्झर्वड इन ॲक्टिव्हिटी 2.3. 2.3ची जी ॲक्टिव्हिटी आपण केली होती, काय होती ती ॲक्टिव्हिटी. दॅट इनर चिक सेल्स आर थिन अँड फ्लॅट. ज्या चिक सेलचा आपण एक्सपेरिमेंट केला होता आपल्या लक्षात काय आलं होतं तर त्या सेल्स कशा आहेत, थिन आहेत आणि फ्लॅट आहेत. दे फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह लायनिंग ऑन द इनर सरफेस ऑफ द चिक. चिकचा जो आतला सरफेस आहे त्या सरफेसवर त्या सेल्स असतात आणि त्यांचं काम काय आहे, प्रोटेक्शनचं काम आहे. नर्व सेल्स ऑल्सो नोन ॲज नर्वस कॅरी नर्व सेल्स ऑल्सो नोन ॲज न्यूरॉन्स कॅरी मेसेज इन आवर बॉडी. आता जी नर्व सेल आहे त्याचं काम काय आहे की मेसेज कॅरी करणं बॉडीमध्ये, आणि त्या सेललाच आणखीन एक नाव काय आहे, न्यूरॉन्स. द इलॉंगेटेड शेप अँड ब्रँच्ड स्ट्रक्चर हेल्प देम रीच डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी अँड पास ऑन द मेसेज क्विकली. आता नर्व सेलमध्ये हे जे इलॉंगेशन आहे किंवा ह्या सेल्स ज्या लॉंग आहेत याच्यामध्ये जे ब्रँचेस आहेत तर ह्याचा वापर काय केला जातो किंवा ह्याची हेल्प काय होते की मेसेज कॅरी केला जातो बॉडीमध्ये, आणि हा मेसेज क्विकली कॅरी झाला पाहिजे त्यासाठी ह्या सेलचं स्ट्रक्चर या पद्धतीचं आहे. सिमिलरली प्लांट सेल्स ऑल्सो शो व्हेरिएशन. त्याच पद्धतीनं प्लांट सेलमध्ये सुद्धा व्हेरिएशन पाहायला मिळतं. इन प्लांट्स टू सेल्स मे बी रेक्टेंग्युलर, इलॉंगेटेड, ओव्हल और इवन ट्यूब लाईक. म्हणजे एकतर रेक्टेंग्युलर सेल्स असतील, इलॉंगेटेड असतील, ओव्हल आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चरसुद्धा पाहायला मिळतं. सम प्लांट सेल्स फॉर्म लॉंग ट्यूब्स दॅट हेल्प कॅरी वॉटर थ्रूआउट द प्लांट. प्लांटमधून वॉटर थ्रूआउट करण्यासाठी काही सेल्स असे असतात की त्या खूप लॉंग असतात, ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं त्या सेलचं. यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ग्रेड 7. तुम्ही 7th ऑलरेडी डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलेला आहात. डिफरंट पार्ट्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम आर मेड अप ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. आता डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे काही पार्ट आहेत त्या प्रत्येक पार्टमध्ये डिफरंट टाईपच्या सेल्स आहेत. अ ग्रुप ऑफ मसल सेल्स आर प्रेझेंट इन द फूड पाईप. फूड पाईपमध्ये काय आहे, ज्या मसल सेल्स आहेत, मसल सेल्सचा ग्रुप आहे. दीज सेल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स इन अ वेव लाईक मॅनर.
म्हणजे ते सेल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, नंतर रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स असं इन वेव लाईक मॅनरमध्ये होता. बिकॉज म्हणजे कशासाठी होत असतील, पुशिंग द फूड डाऊन टू द स्टमकमध्ये फूड खाली जाण्यासाठी. दिस मुवमेंट इज पॉसिबल बिकॉज मसल सेल्स आर थिन, फ्लेक्झिबल अँड स्पिंडल शेप्ड. म्हणजे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर मसल सेल्स ज्या आहेत त्या थिन आहेत, स्पिंडल शेप्ड आहेत आणि फ्लेक्झिबल आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स त्या मसल सेल्सला करता येतं. द स्टमक सेल ऑल्सो हॅज डिफरंट टाईप ऑफ सेल्स फॉर परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन. त्याच पद्धतीनं स्टमकमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत, त्यामुळं त्या सेल्ससुद्धा डिफरंट प्रकारचं फंक्शन परफॉर्म करतात. मसल सेल्स इन द स्टमक वॉल हेल्प चर्न द फूड. अदर सेल in the inner lining of the stomach produce digestive juice and acid that help break down the food. आता मसल सेल स्टमकमध्ये ज्या असतात, ज्या वॉलच्या ठिकाणी हेल्प करतात. कशासाठी हेल्प करतात? चर्न द फूड चर्न करण्यासाठी. अदर सेल इनर लाइनिंग ऑफ द स्टमक प्रोड्यूस डायजेस्टिव्ह ज्यूस. बाकीच्या ज्या सेल्स आहेत ज्या स्टमकच्या इनर लाइनिंगच्या, त्या डायजेस्टिव्ह ज्यूस प्रोड्यूस करतात. त्याचबरोबर ॲसिड पण प्रोड्यूस करतात की ज्याच्यामुळे हेल्प होते फूड ब्रेकडाऊन करण्यासाठी. ऑल दीज सेल्स वर्क टुगेदर टू मेक अ डायजेशन पॉसिबल. आणि ह्या सगळ्या सेल्सनी टुगेदर वर्क केल्यामुळं किंवा व्यवस्थितरित्या फंक्शन परफॉर्म केल्यामुळं डायजेशन पॉसिबल होते. नेक्स्ट पॉईंट, व्हॉट आर द लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता कशा पद्धतीनं होते ते, द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ऑर्गनाइज्ड इन अ कॉम्प्लेक्स वे. आपली ह्युमन बॉडी ते अतिशय कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आहेत. फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. तर या सगळ्या सिस्टीमने मिळून हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालेलं आहे बॉडी. सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. दिस इज इम्पॉर्टंट आहे. हे सेल हा बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे. जस्ट लाईक अ ब्रिक इज द बेसिक युनिट ऑफ वॉल. ब्रिक म्हणजे वीट, म्हणजे जसे एखादी जर आपल्याला वॉल भिंत बांधायची असेल तर आपल्याला त्याचं बेसिक युनिट म्हणजे वीट घ्यावी लागणार आणि मग त्याच्यापासून एक भिंत तयार होते. त्या पद्धतीनं अ ग्रुप ऑफ सिमिलर सेल फॉर्म्स अ टाईप ऑफ टिश्यू. सिमिलर फंक्शन कॅरी करणाऱ्या किंवा सिमिलर सेलचा ग्रुप ज्यावेळी एका ठिकाणी येतो त्याला आपण काय म्हणतो? टिश्यू म्हणतो. आता या ठिकाणी सेल्स आहेत आणि ह्या सगळ्या सेल्स ज्या आहेत ते एक प्रकारचंच फंक्शन कॅरी करतात आणि हा सेलचा ग्रुप आहे, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणणार आहे? टिश्यू. डिफरंट टिश्यूज आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म ॲन ऑर्गन. मग अशा डिफरंट टिश्यूज एक ऑर्गनाइज्ड केल्या जातात आणि त्याच्यापासून एक ऑर्गन तयार केला जातो. सेव्हरल ऑर्गन वर्क टुगेदर टू फॉर्म अ ऑर्गन सिस्टीम. मग असे वेगवेगळे ऑर्गन एकमेकाला जोडले जातात किंवा असं एक स्ट्रक्चर तयार केलं जातं, त्याला म्हणायचे ऑर्गन सिस्टीम. दॅट परफॉर्म अ मेजर फंक्शन ऑफ द बॉडी. म्हणजे आता ही एक डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झालेली आहे. याच्यामध्ये हे माउथ आहे, इसोफेगस आहे, स्टमक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी हे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अशी मिळून ही डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झाली. डायजेस्टिव्ह ऑर्गन्स तयार झालेले आहेत आणि त्याचं काम काय असणार आहे की डायजेशनचं काम असणार आहे. ऑल द ऑर्गन सिस्टीम टुगेदर मेक अप कम्प्लीट ऑर्गॅनिझम. आणि मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स एकत्र येऊन काय तयार होतो की पूर्ण एक ऑर्गॅनिझम, एक बॉडी तयार होते. लाईक अ प्लांट ऑर ॲनिमल सो द लेवल्स ऑफ ऑर्गन्स आर. म्हणजे ॲनिमल आणि प्लांटमध्ये असं सिक्वेन्स आहे की पहिल्यांदा सेल्स एकत्र येणार, सेलचा ग्रुप तयार होणार, त्याला आपण म्हणणार आहे टिश्यू सगळ्या एकत्र येऊन तो ग्रुप तयार होऊन एक ऑर्गन बनतो आणि ऑर्गन एकत्र येऊन एक ऑर्गन सिस्टीम बनते आणि त्या ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन एक ऑर्गॅनिझम बनतो आणि एक पर्टिक्युलर फंक्शन त्या बॉडीमध्ये ऑर्गॅनिझममध्ये जे फंक्शन परफॉर्म करायचं आहे ते प्रत्येक ऑर्गन सिस्टीम परफॉर्म करते. These level of organization help us understand how simple building blocks like cells come together to form a complex living beings. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की
एक सेल म्हणजे एक प्रकारची एक छोटीशी जी सेल आहे, सेल त्या सेलपासून हे तयार झाले. ह्या सेलपासून एक टिश्यू म्हणजे सेलचा ग्रुप तयार झाला, त्याच्यापासून एक ऑर्गन तयार झाला, त्या ऑर्गनपासून एक ऑर्गन सिस्टीम तयार झाली आणि अशा सिस्टीम एकत्र येऊन एक ऑर्गॅनिझम, एक बॉडी तयार झाली. एक लिव्हिंग बीइंग, एक कॉम्प्लेक्स लिव्हिंग बीइंग स्ट्रक्चर किंवा एक कॉम्प्लेक्स लिव्हिंग बीइंग तयार झालं. द लाईफ ऑफ कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बीइंग्स विथ अ सिंगल सेल. मग एका कॉम्प्लेक्स बीइंग लिव्हिंगचं लाईफ म्हणजे एका ह्युमनचं किंवा प्लांट असेल, ॲनिमल्स असतील, त्याचं जे लाईफ जी सुरुवात होती, बिगिन्स होती, सुरुवात होती ते एका सिंगल सेलपासून तयार होते आणि त्याला आपण काय म्हणतो, एग. द एग ऑफ एनी ऑर्गॅनिझम हॅज ॲन अमेझिंग ॲबिलिटी टू डिवायडेड रिपीटेडली टू फॉर्म अ कम्प्लिटिंग लिव्हिंग बीइंग मेड अप ऑफ मेनी सेल्स. म्हणजे एकची जे सेल असते ती एक सेल असते आणि ती सेल जे आहे त्याची एक ॲबिलिटी असते की ते डिवाईड होत जाते रिपीटेडली. त्याच्यापासून दोन सेल्स तयार होतात, पुन्हा ज्या दोन सेल्स असतील त्याच्यापासून परत दोन, पुन्हा ह्या दोन सेल असतील त्याच्यापासून ह्या परत दोन. अशा प्रकारे त्याची ॲबिलिटी असते त्या सेलची आणि त्या पद्धतीनं एक मोठा ऑर्गॅनिझम तयार होतो. सच लिव्हिंग बीइंग्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एका सेलपेक्षा जास्त सेल्स ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात किंवा तो ऑर्गॅनिझम तयार झालेला असतो, म्हणून त्याला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणायचं. ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स अँड प्लांट्स आर ऑल एक्झाम्पल ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ॲनिमल्स आणि प्लांट्स हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल आहेत. एव्हर हर्ड ऑफ द येलो पार्ट ऑफ ॲन एग ऑफ ॲन ostrich egg is a single cell, the largest known cell in the living world. म्हणजे हे जे ऑस्ट्रिच आहे ह्याचा हा एक दिलेला आहे आणि हे सगळ्यात लार्जेस्ट आहे. मेजरिंग अबाउट 130 mm to 170 mm. म्हणजे 130 to 170 mm इन डायमीटर एवढा मोठा तो एग हा आहे. द मटेरियल, आता त्याच्या द एग कंटेन्स एक्स्ट्रा नॉन सेल्युलर मटेरियल. ह्या एगला एक एक्स्ट्रा नॉन सेल्युलर मटेरियल असतं, त्यालाच काय म्हणायचं आहे, अ शेल फॉर प्रोटेक्शन, अ व्हाईट लिक्विड दॅट नरिशेस द सेल ड्युरिंग इट्स कंटिन्यूड डेव्हलपमेंट. म्हणजे हा सेल जो कवरिंग झालेला आहे, जो आउटर लेयर आहे तो शेल आहे आणि त्याचं काम काय आहे, प्रोटेक्शन करणं आहे. आणि ह्याच्या आतमध्ये जे व्हाईट लिक्विड असतं त्या लिक्विडचं काम असतं नरिश करणे. आतली ही जी सेल आहे त्या सेलची नरिशमेंट करणे ड्युरिंग इट्स कंटिन्यूड डेव्हलपमेंट. म्हणजे त्याची डेव्हलपमेंट ते पूर्णपणे बर्थ होईपर्यंत नरिशमेंट करण्याचं काम व्हाईट लिक्विड करून केलं जातं. नेक्स्ट चॅप्टर आपण पुढील पार्टमध्ये पाहू. थँक्यू.